नाशिकच्या रामकुंडावरही स्नानासाठी मोठी गर्दी। मौनी अमावस्येच्या निमित्ताने पहाटेपासूनच भाविकांची गर्दी। पुण्यात जीबीएस बाधित क्षेत्रात महापालिकेकडून सर्वेक्षण। 85 पथकांची नियुक्ती। जनजागृतीही करणार, घरोघरी जाऊन पालिकेकडून सर्वेक्षण। पुणे शहरात तोडफोडीचं सत्र सुरू। चारचाकी रिक्षासह 7 ते 8 वाहनांची तोडफोड। पर्वतीनगर पोलीस स्थानक हद्दीतील घटना। सिद्धिविनायक मंदिरातही आता ड्रेस कोड लागू। भारतीय पारंपरिक वेशभूषेतच मंदिरात प्रवेश मिळणार। अंगभर कपडे घातले तरच मंदिरात दर्शनासाठी प्रवेश। नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आज 27वा दीक्षांत समारंभ। समारंभाला राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची उपस्थिती। मध्य रेल्वेवर ब्लॉकची मालिका सुरूच। कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त ब्लॉक। 1 ते 3 फेब्रुवारीपर्यंत ब्लॉकचं नियोजन। रायगड जिल्ह्यातील आंबा मुंबई बाजारात पहिला आंबा पाठवण्याचा मान अलिबाग तालुक्याला मिळाला। पेण तालुक्यातील वडखळच्या अंगणवाडीत धक्कादायक प्रकार। लहान मुलांच्या पोषण आहार पाकिटात मेलेला उंदीर। अंगणवाडीत आईच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस। अंबरनाथ शहरात साचले कचऱ्याचे ढीग। पालिकेचा कचरा उचलण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्यांचा आग्रह, तर ठेकेदाराकडे गाड्या कमी असल्याने शहरात कचराकुंडी। या वर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा। पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबा काजू बागायतीत फळांवर थ्रिप्स या रोगाची लागण। तुडतुडे कीटकांकडून फळांचं नुकसान। यामुळे आता यंदा उत्पादन कमी होण्याची शक्यता। पैठणमध्ये बदलत्या वातावरणामुळे कापूस उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट। कापूस पिवळा पडू लागल्याने शेतकरी चिंतित। पैठणमध्ये ज्वारीचे पीक बहरले। यंदा बहरलेल्या ज्वारी पिकांमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। तालुक्यात 6094 हेक्टरवर ज्वारीची पेरणी। भारतीय मच्छीमारांवर श्रीलंका नौदलाचा गोळीबार। गोळीबारात 5 जण जखमी। भारताकडून तीव्र नाराजी व्यक्त। सायन पनवेल मार्गावर भीषण अपघात। जुईनगर ब्रिज जवळ कारने 2 रिक्षांना उडवले। अपघातात एका रिक्षावाल्याचा मृत्यू। पुण्यात कार आणि कंटेनरचा भीषण अपघात। फुरसुंगीच्या पॉवर हाऊस जवळील घटना। अपघातात तरुणाचा मृत्यू। जसप्रीत बुमराहने रचला इतिहास। बुमराहला आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर 2024 पुरस्कार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।